जय शिवराय मंडळी. आज निघालोय एका भन्नाट ॲडव्हेंचरवर. आजची आपली राईड आहे थेट सह्याद्रीच्या कुशीतल्या रतनगड. तर चला मंडळी, सुरुवात करूया आपल्या आजच्या रतनगड बाईक राईड आणि ट्रेकची. आम्ही सर्वांनी रतनगडच्या पायथ्याशी गाडी उभी करून आम्ही सर्वांनी ट्रेकला सुरुवात केली. बाबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही रस्त्याने सुरुवात. ट्रेकची सुरुवात तर एकदम मस्त झाली. आजूबाजूला दाट जंगल, हिरवी झाडं आणि मध्येच येणारं धुकं. पण जसं जसं आपण वर जातो तस तशी चढण थोडी कठीण होत जाते. इकडून 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 इकडे गड्डा आहे. इथं पाहिजे, इथं पाहिजे. अरे यार ना पुढं इथं पाहिजे, खाली पाहिजे. आधी तेवढे गाण वाटले वाटलं ना. थोड्या वेळाने आम्हाला निसर्गाचा वाट दाखवणारा मित्र भेटला. हा सीन पाहून ट्रेक करताना चुकेगा नाही. पावसाळ्यातला सह्याद्री म्हणजे अक्षरशः स्वर्ग. आजूबाजूला धुकं, हिरवीगार झाडी आणि मध्येच दिसणारे डोंगर. प्रत्येक पाऊल पुढे टाकताना नवीन दृश्य पाहायला मिळतं. खूप वेळच्या अथक परिश्रमानंतर अखेर आम्हाला पायरी म्हणजेच पुढचा चढाईचा मार्ग मिळाला. पण खरी परीक्षा आता सुरू होणार होती. हा झालं. हर हर मोर्या मोर्या. छत्रपती शिवाजी महाराज जय. महादेव. अखेर दरवाजाजवळ पोचलो. इथे पोचताच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. हर हर महादेव, जय शिवराय अशा घोषणा देत आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो. पावसाचा जोर आणि दाट धुक्यामुळे आजूबाजूचा परिसर काहीच दिसत नव्हता. पण सह्याद्रीचं हे धुकंही आमचा उत्साह कमी करू शकत नव्हतं. पुढचा प्रवास सुरूच ठेवला.
जय पावसामुळे आणि धुक्यामुळे ट्रेकचा थकवा जाणवायला लागला होता. पण थोड्याच वेळात आम्हाला थांबण्यासाठी एक सुंदर गुहा भेटली. तिथे थोडा वेळ विश्रांती घेतली. या गुहेमध्ये आम्हाला कोणीतरी चुकीचं नाव कोरून ठेवल्याचं दिसलं. पण मित्रांनो, अशा ऐतिहासिक आणि नैसर्गिक ठिकाणी आपलं नाव कोरणं किंवा भिंती खराब करणं टाळा. ही आपली वारसा स्थळं आहेत. त्यांचं सौंदर्य जपणं ही आपली जबाबदारी आहे. का काही भेटलं का लाईट लाईट ते होणारच होतं. म्हणून आम्ही मॅगी बनवायचं ठरवलं. मॅगी बनवायला घेतली. मॅगी पूर्ण दोघी एकदम करायचं का अर्ध्या अर्ध्या करायचं? किती बसल का याच्यात? नाही बसणार नाही. मग दोघी सेपरेट सेपरेट करायचं. बसून घ्या का? बसून टाकू एकच वेळ. परत परत नको. परत लई वेळ करत बसावं लागतं. थोडंसं हलवायला त्रास होईल. साक्षी घालू शकल डायरेक्ट. अंड्याचा फोन त्याच्यात पडला ना. रुकवताय पण तुम्ही. हे हा ना रे, चव जाईल त्याची बरं का. हाताने घ्यायची. मग काय आता काय तिसरा हात घेतो मधला. हा तो पाय राहतोय तुझा हात एक काय एवढी मॅगी नाही बसणार त्याच्यात. चुप राह. लय जास्त मॅगी. विषय बदलला वाढाय झाला. जेव्हा एक दे रे तो वरचा. सगळ्या पुड्या पण टाकून झाल्या. ओले खरंच ओले ते बघ. आता मॅगे कच्च्या खाव्या लागतील. उरलेलं मॅगा घरी घेऊन जा. नाही रे काय उरणार नाही भाई. उरून नाही उरण जा का संध्याकाळचं नियोजन आहे लगेच उरलेल्या मॅग्या होईल. असं मिक्स करून घ्यायचं. एवढ्या ते ढेकळं खायला लागायचं बरं काय. जायचं काय संपूर्णाच्या ढेकळं खायला लागायची. बाटले ती ताटली त्याच्यावर पालती ठेव. अरे त्याच्या खाली तोंड लावू लाव ना. असं कर ना. अशी कर. अशी हा सर. एवढं काय येतात पण अजून कुठे घेऊन जा बरं. पण थोड्याच वेळात आमच्यासोबत असं काही होईल याचा आम्ही अजिबात विचार केला नव्हता. आम्ही मोठ्या उत्साहाने केलेली सगळी मॅगी माकडांनी खाली पाडली व ते खाऊ लागले. ए बिंदास मारा मारा करा भाई. अंगावर आले ना मारा मारा. माकड चालेल चांगलं नाही राहत बरं का. तिकडे जोरात तिकडे.
हे बाई कल्टी मारायची का आपण अरे काहीच नाही होणार तुम्ही टेन्शन नका मदत नाही करत लिंबू देतो सगळे सगळे पळतील परत बाई कांदा सुद्धा खाता येणार ती अरे ते भुकेले बिचारे ते कचरा कुंडीत बोट नव्हता पाहिजे माहिती का काय अरे पण ते एवढं पाणी पाणी पितील ते आता हे नको 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 लावू त्यांना पाहून घेऊ द्या काहीच नाहीये कोडू दे फक्त तुम्ही उद्योग करणार काहीच नाही करणार ते आदमी नाही लावणार ती मजाक नाही करणार मेन काय बॅगा घाला पहिल्यांदा बॅगा घाला मागे अरे बॅगा नका घालू. तुम्ही काहीच नाही करणार तुम्ही टेन्शन नका घेऊ तुम्हाला मजाक नाही सांगायचं मी ए शिवाय नको देऊ शनिवार आहे ना तो पातेलं घेऊन कुठं चालला पातीला बाय ना कसं घेत पातीला बाय ना रेनकोट जाईल बरं का ते छोटे त्याला छोट्याला जरा तर अरे नाही रे तो माझ्याकडे अरे एवढा जाऊ एवढं गांड्यानो आवाज नको आवाज नको पोरांनो तुम्ही टेन्शन नका घेऊ काहीच नाही करत ते फक्त बॅग उचलेल जास्त काय करणार हे खाऊ द्या खाऊ द्या काहीच नाही करणार राहुल्या तो अरे भाई नाही नाही कांदे बिंदे तिकडे फेका भाई ए बाई झालं ना ए हा गरीब आहे चांगले ते समोरचा 12 फूट हे ते छोटं वाला पाहिजे ते अपंग दिसतं रे का ते व्यक्तीवाला. पाहून घे पण तिथंच राहू दे आपण निघा आता हळूहळू एकेकाने ते बरोबर जाते हे बघ, त्याला याला मॅगी आवडली तुम्हाला पाहिजे सांगतो, हे बघ, माझी मॅगी संपवली आणि काहीच नका करू मॅगी सगळं संपलंय अरे ते कुत्रं पाहिलं होतं रे कुत्रं राहिलं असतं ना एवढं गांड काय करतो इकडे आहे का अरे तुम्ही घाबरा अरे ते नाही चावत एवढा जावल्या नो अरे काहीच करणार नाही तुम्ही ना रिएक्ट नका करू तुम्हाला ए, ते सांगतो, react नका कुत्रं करू मध्ये वाटत कांद्यावर तुमच्या बॅग कुठे आहे? पळालं भाऊ कुत्र्याला कुत्र्याला पोहोचलेली अरे यांचं- आपण निघा अरे काय मागे मागे येतील तुम्ही कांदा तू चुप आपण लय का अरे काय ए अजून हे बिस्किट पुडा कुठे बिस्किट कुठे यायची एक नंबर याला खाऊ याला घाल ए बिस्किट घाल तू काय खातो तू काय खायचं काय खायचं बिस्किट होते याला पार्टी मॅगी साठी घेऊन आलो त्याला मॅगी दिली ए, याला काहीतरी द्या रे भाई हे ऐक ना भाई ऐक ना भाई काहीच नाही भाई. ते अरे ते बिस्किट ए नाही याला बिस्किट द्यावं लागणार आहे आपल्याला आपण इथून निघा एक एक जण मी तेच सांगतोय नाही रे पुढे त्यांची टोळी बसेल असेल अरे काय करणार ते मागे येतील, तुम्ही सोडेल इथं थांबून निघून जातील. भाई क्वालिटी बरं का हे मानला पाहिजे खंडो भाई ए बाई ते भांड जाणार आहे हडतर खालीवर का छू छू गप्पा बस लावण्याची छू डायरेक्ट जाईल ते बरं का त्याची पुरी गाण वाटते आपल्यावर फॉर्म बाई डायरेक्ट इथून जम घेत नाही अरे आपण आपल्यावर फॉर्म मारतोय रे ए पातीला आणायला कोण जातोय एवढी मॅगी आपण नाही खाल्ली त्यांनी खाल्ली. ओमकारनी फेकली बे बाई. सगळे फेकून त्यांना जळलेली नाही आवडते म्हणून खाल्ली रे त्यांनी मग इथं पडलेली फेकली मी तुझी संपली ए, होती येड्या जाऊन दे, time pass नका. कचरा आवरा ओमकार हा सीन तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा जाताना तुम्हाला तुमची काय फिलिंग आहे आणि फिलिंग अशी आता की खूपच मजा आलेली आहे मस्ट विजिट गड आहे हा रतनगड पण पावसाळ्यातच विजिट करा हे एक मॅन्डेटरी नोट आहे थँक्यू ओके सटकलं होतं चिवत्या ए आजा अरे जाऊ दे. गडावरून खाली उतरत असताना येणाऱ्या जाणाऱ्या माणसांची संख्या हळूहळू वाढत होती आणि त्यामुळे गडावरची वर्दरही वाढलेली जाणवत होती
जेवायला बसायला ते कपडे नाही खातात माहिती आहे का? आणि डॅमवरचं क्वालिटी तिथं होड्या बिड्या आहे आणि आपल्याला असं एका कोपऱ्यात आंघोळ करता येतं. त्याला उड्या काही बी गोळ्या देतोय ना मग. काय गड्या गांजा उड्या पण पाणी किती त्याच्यावर डिपेंड गडावरून खाली उतरल्यानंतर आमचा ट्रेक तर संपला होता. ठीक आहे पण दिवसाचा प्रवास अजून बाकी होता. हेल्मेट काय करायचं? त्यानंतर आम्ही सर्वांनी पुरातन अशा श्री अमृतेश्वर महादेव मंदिराला भेट दिली. मंदिराचं प्राचीन बांधकाम, आजूबाजूचं शांत वातावरण आणि महादेवाचं दर्शन या सगळ्यामुळे थकवा कुठल्या तरी क्षणी विसरूनच गेलो. महादेवाचं मनोभावे दर्शन घेतलं आणि आमच्या या सुंदर प्रवासाची एक अविस्मरणीय आठवण सोबत घेऊन परतीच्या वाटेला निघालो. हर हर महादेव. व्हिडिओ आवडला असेल तर स्वराज बहीण चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.